नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी खूप इमोशनल झालेली असते आणि म्हणते की काय म्हणालात सर, मला हे दुःख कळणार नाही. आई वडील नसल्याचं दुःख मला समजणार नाही. आई वडील नाही आहेत हे मला कळणार नाही आणि मी तुमचं खोटं सांत्वन करते असं तुम्ही म्हणालात का? असं म्हटल्यावर आता ईश्वरी ही अगदी रडत असते आणि ती अर्णवकडे बघत असते. परंतु अर्णवला तिची चीड आल्यामुळे तो तिच्याकडे बघत देखील नसतो आणि अर्णव जे काही तिला म्हणालाय यामुळे तिला खूप त्रास होत असतो. आई वडील नसल्याचं दुःख मला कळणार नाही असं म्हणालात का तुम्ही सर? असं ती बोलते आणि त्यावेळेला अर्णवलाही खरं तर मनातून वाईट वाटत असतं, परंतु तो या सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मली घेतो आणि तिच्याकडे न बघता पाठ फिरवून उभा राहिलेला असतो. परंतु ईश्वरी अर्णवकडे 1 मिनिट बघत राहिलेली असते. तो तिला काहीही रिॲक्ट करत नाही. म्हणून आता रडत रडत ती तिकडून अखेर निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर तिला नम्रता इशू थांब असा आवाज देते, परंतु ती काही थांबत नाही. नम्रता ईश्वरीला थांबवत असतानाही ती थांबत नाही आणि तिला खूप हर्ट झालेलं असतं. त्यामुळे ती तिथून निघून जाते. परंतु या सगळ्यातच आता तिथेच अर्णव तसाच उभा असतो. त्याला काहीही वाटत नसतं. मग ती निघून गेल्यानंतर ईश्वरी गेल्यावर लगेच तिथे आजी आणि अंजली येतात. अंजली आल्याबरोबर म्हणते की काय चाललंय तुझं चिंटू? तेव्हा आजी म्हणते की अरे किती रागावलास तिला तू आज. आणि अंजली म्हणते की चिंटू तुला कळतंय का तू आज काय केलंस ते? अरे मला कळतंय तुझं दुःख मोठं आहे. आम्हाला घरातल्यांना ते सगळं समजतं, आम्ही समजून घेतो. परंतु बाहेरच्याला ते कसं समजेल? आणि तू जे काही बोलून दाखवलास ते खूप चुकीच्या पद्धतीने बोलून दाखवलंस तिला. तिला किती हर्ट झालं असेल याचा विचारही नाही केलास तू आणि खूप बोललायस तू चिंटू आज तिला. तिला अगदी मनाला लागेल असं झालंय. असं ते दोघंजणही आता त्यालाच बोलतात. त्यामुळे तो तिथेच गप्प बसलेला असतो आणि नंतर नम्रता ही येते आणि म्हणते की अर्णव सर, आज तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. एरवी तुम्ही इतकं बोलता तिला, परंतु ती तुम्हाला प्रत्येक शब्दाला उत्तर देत असते. परंतु प्रत्येक वेळेला सडेतोड उत्तर देणारी ईश्वरी, प्रत्येक वेळेला तुमच्या विरोधात आवाज उठवणारी ईश्वरी आज का शांत बसली होती आणि आज ती अशी कोलमडून का बरं निघून गेली याचा विचार तुम्ही केला आहेत का सर? बोला ना, स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही. याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? त्यावेळेला मग असं म्हटल्याबरोबर सगळेजण बघत बसतात आणि अर्णव त्यावर म्हणतो की का का निघून गेली ती अशी? त्यावेळेला ती म्हणते की कारण ईश्वरी अनाथ आहे. असं म्हटल्याबरोबर सगळेजण बघतच राहतात. ईश्वरीचे आईबाबा या जगात नाही आहेत आणि जन्मदाता आईवडिलांचं लहानपणापासून सोबत नसणं हे दुःख मनात घेऊनच ती जगत आली आत्तापर्यंत. असं म्हटल्यावर आता अर्णवला धक्काच बसतो. सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात आणि ईश्वरी इतकी आनंदी दाखवते, परंतु तिच्या आयुष्यात इतकं मोठं दुःख आहे हे कोणालाही माहीत पडलेलं नसतं. म्हणून घरातला प्रत्येकजण हा अगदी धक्क्यानेच तिच्या त्या बोलण्याकडे बघतच राहतो. मग हे ऐकल्यानंतर आजी म्हणते की काय म्हणालीस तू? ईश्वरी अनाथ आहे? तेव्हा ती म्हणते की हो, अनाथ आहे ईश्वरी. आईवडील तिचे ईश्वरीचे आईवडील हे लहानपणीच अपघातात गेले होते आणि त्यानंतर ती बिचारी एकटीच जगत आली आहे. तेव्हा मग आता लगेच हे ऐकल्यावर त्यालाही धक्काच बसतो. अर्णवही तिच्याकडे बघतच राहतो. आजी विचारते की अगं पण आता तर ईश्वरीची आई आली आहे ना तुमच्या घरी, मग ती अनाथ कशी काय आहे? तेव्हा लगेच ती म्हणते की हो, ते ईश्वरीचे आई वडील नाही आहेत. ईश्वरी ही अनाथ आहे आणि ती ज्यांना आईबाबा म्हणते ते माझे खरे आईबाबा आहेत आणि त्यांचं माझ्याशी खरं सख्खं नातं आहे, परंतु ईश्वरीचे आई वडील या जगात नाहीत. असं म्हटल्याबरोबर इथे आता सगळ्यांनाच धक्का बसतो. इशू ही समजू शकत नाहीत असं म्हणालात तुम्ही सर? तिच्यापेक्षा जास्त कोण समजू शकतं की अनाथ असल्याचं दुःख काय आहे? आपले आई वडील आपल्यासोबत नसल्याचं दुःख काय आहे? त्या बिचारीने तर लहानपणापासून हे सगळं सहन केलं आहे, परंतु तुम्ही तिला किती बोलून दाखवलात, त्यामुळे तिला किती वाईट वाटलं आहे याचा विचारही तुम्ही केला नाही सर. जी मुलगी स्वतःचंच दुःख विसरून सगळ्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते, तिला मात्र आज असं ऐकायला मिळालं. खरंच याचं मला खूप वाईट वाटतं आहे. ईश्वरीचे आईवडील अपघातात गेल्यानंतर माझ्या आईबाबांनी तिला सांभाळलं आणि माझ्या आईबाबांना ती आईबाबा म्हणून हाक मारते आणि त्यांना ती आईवडील समजते आणि त्यांनीही तिचा सांभाळ केला आहे. परंतु या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या घडल्यात आज ज्या घडल्यात, त्यामुळे ईश्वरीला खूप हर्ट झालं असणार. त्या बिचारीला इतकं सगळं ऐकावं लागलं. काहीही असलं तरीही तिने आज ते सगळं ऐकून घेतलं आहे. का अर्णव सर, फक्त तुम्ही तिच्या आईवडिलांबद्दल बोललात म्हणूनच खरंच खूप चुकीचं केलं तुम्ही अर्णव सर.
तिला किती म्हणायला लागेल असं बोललात तुम्ही असं करायला नको हवं होतं, असं ईश्वरीच्या बाबतीत ती त्याला बोलून दाखवते. नंतर नम्रता ही म्हणते की येशू ही खरंच खूप एकटी आहे, खूप अनाथ आहे, असं म्हणून ती त्यांच्यासमोर हात जोडते आणि हात जोडून रडतच तिकडून निघून जाते. आणि जे काही नम्रता वागते त्यामुळे प्रत्येकाला खूप घरातल्यांना वाईट वाटतं. आणि ती हात जोडून आजीसमोर हात जोडून तिथूनच तशीच धावत धावत पुन्हा निघून जाते. आकाशलाही याचं वाईट वाटलेलं असतं की नम्रता आज या घरात रडली. त्यालाही खूप वाईट वाटत असतं. नंतर आता हे सगळं झाल्यानंतर अर्णव हा पूर्णपणे कोलमडून जातो. कारण त्याने जे काही वागलं आहे ते पूर्ण ईश्वरीला लागेल असं वागलं आहे. आणि ईश्वरीला या सगळ्यामुळे प्रचंड धक्का बसला. म्हणून अर्णव तिथल्या तिथे खाली बसतो. काय करावं त्याला काहीच कळत नाही. मी ज्या दुःखातून गेलो आहे त्याच दुःखातून ईश्वरी गेले याचं त्याला वाईट वाटतं. नंतर मग आता तो बसल्यानंतर म्हणतो की काय केलं आहे मी हे. तेव्हा आजी म्हणते की चिंटू, खरंच आज तू खूप मोठी चूक घडलीस. आज तुझ्या हातून खूप मोठी चूक घडली आहे. जे काही झालं आहे ना ते खरंच खूप चुकीचं झालं आहे. तू ईश्वरीच्या बाबतीत असं करायला नको हवं होतं. त्याने ती खूप हर्ट झाली आहे, असं आजी बोलून दाखवत असते. त्याच वेळेला मग इथे आता अर्णव हा गप्पच बसलेला असतो. मी चुकलो, आज मी खूप चुकलो, असाच त्याला स्वतःला पश्चाताप झालेला असतो आणि तो तिथेच तसाच बसलेला असतो. त्यानंतर ईश्वरी ही स्वतःच्या घरी आलेली असते. घरी आल्यानंतर तिला खूप वाईट वाटत असतं. ती तिथल्या तिथेच आता खाली बसते आणि रडायला लागते. आणि अर्णव जे काही म्हणाला आहे ते तिला आठवत असतं. रात्री वाईट स्वप्न पडल्यानंतर जेव्हा जाग येते तेव्हा बाजूला थोपटायला आई नसते. तेव्हा कसं वाटतं हे नाही समजू शकत तू. जेव्हा आपल्या आईवडिलांचं चित्र आपल्या डोक्यावरून हरवून जातं तेव्हा नेमकं काय घडतं हे नाही समजू शकत तू. आणि त्याच्यामुळे उगीचच दिखावा करू नकोस. तुझं पिक्चर लाईफचं अगदी परफेक्ट आहे. तुला आईवडील आहे, तुला बहीण आहे, तुझं लाईफ फॅमिली लाईफ अगदी मस्त आहे. त्यामुळे तू उगीचच माझं खोटं सांत्वन करू नकोस. आणि मला या तुझ्या सगळ्या गोष्टींची बोलण्याची गरजच नाही आहे, असं सगळं अर्णव तिला बोलून दाखवतो. त्यामुळे तिला आणखीनच वाईट वाटत असतं. आता ईश्वरीला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि आईची आठवण येते. तेव्हा लगेच ती स्वतःचं लॉकेट घेते आणि त्या लॉकेटमधले तिच्या आईबाबांचा जो फोटो असतो तो फोटो ती बघते. त्यावेळेला तिला लहानपणीची आठवण आठवते की आईने तिला ते लॉकेट दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की इशू बेटा, हे बघ, हे लॉकेट आहे, हे तुझ्या आईबाबांची आठवण आहे तुझ्याकडे आणि आजपासून हे लॉकेट तू तुझ्याच गळ्यात ठेवायचंच बरं का, अजिबात काढायचं नाही आहे. आता या गोष्टी तिला आठवतात आणि आईवडिलांचं प्रेम या लॉकेटच्या रूपाने आपल्याकडे आहे, सतत राहील, हे देखील ईश्वरीला आठवत असतं. आणि ते आठवून तिला आणखीन त्रास होत असतो आणि ती बिचारी आणखीनच रडत असते. आणि म्हणूनच आता ईश्वरी ही आईचं लॉकेट जवळ घेऊन खूप रडत असते. तर इथे अर्णव हा देखील टेन्शनमध्ये असतो आणि एकटाच बसलेला असतो. तो विचार करतो की आज मी हे काय केलं. मिस इंदोरबरोबर मी खूप चुकीचा वागलो आहे आज. खरं तर असं नको वागायला हवं होतं, परंतु मी आज हे काय केलं, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. आणि नंतर जे काही त्याला नम्रता बोलली आहे ते सगळं त्याला आठवत असते की ईश्वरी अनाथ आहे, तिला तिचे आई वडील नाहीत, आज ती खूप तुम्ही चुकलाय सर, असं तिने बोलून दाखवलेलं असतं. तेवढ्यात तिथे दरवाजा वाजवत अंजली येते आणि म्हणते की चिंटू, चिंटू प्लीज दरवाजा उघड. तेव्हा मग तो जराही आवाज देत नसतो. ती म्हणते की हे बघ चिंटू, दरवाजा उघड, नाहीतर मी इथेच दरवाजापाशी बसून राहीन हां, असं म्हटल्यावर आता तो पटकन उठतो आणि तिथे दरवाजा उघडण्यासाठी म्हणून जातो. तेव्हा अंजली म्हणते की काय करतोयस तू चिंटू इथे. तेव्हा तो म्हणतो की ताई प्लीज लिव्ह मी अलोन, मला काही काळ एकटं सोड. तेव्हा मग अंजली म्हणते की काय एकटं सोडायचं आहे मी तुला, म्हणजे एकटं सोडून तू काय करणार आहेस. सारखे सारखे तेच विचार तुझ्या मनात येत राहणार आणि त्या सगळ्याचा स्वतःला तू त्रास करून राहणार, बरोबर ना. इतर वेळ ठीक आहे, इतर वेळी मी तुला एकटं सोडलंही असतं, परंतु आता नाही. आता मी तुला एकटं सोडणार नाही. तू त्याच गोष्टींचा विचार करत राहणार, म्हणूनच मी तुला एकटं आता सोडणार नाही आहे चिंटू. आणि मग ती म्हणते की ठीक आहे, जे काही घडलं आहे ते आता घडून गेलं आहे, त्यामुळे तू त्याच गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार करत बसणार आहेस का. आणि सारखं सारखं विचार करून काय होणार आहे मला सांग ना चिंटू. ज्या गोष्टी घडल्यात त्या पुन्हा फिरून येणार आहेत का. नाही, ही फॅक्ट आहे की तू ईश्वरीला हर्ट केलेस, खूप अगदी मनापासून ती हर्ट झाली आहे आणि तिला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास झाला आहे. म्हणून आता तू जरी काहीही करायला गेलास तरीही त्याने काहीही कमी होणार नाही. म्हणून आता याच गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा तू या गोष्टीचा विचार कर ना की तिच्या बाबतीत कसं चांगलं करता येईल सगळं. म्हणजे तिला आता तू जाऊन माफी मागायला हवीस खरं तर.
जे काही तू तिला बोललायस ना, त्यामुळे खरं तर तू तिला सांगितलं पाहिजेस की मला माफ कर, मला खरंच तुझ्याबद्दल काहीही माहीत नव्हतं आणि तू तिची माफी मागायला हवीस. तेव्हाच तर सगळं ठीक होईल. ती माफ करेल किंवा नाही करेल हा तिचा प्रश्न आहे, परंतु जे काही तू चुकला आहेस त्याबद्दल तर तुला माफी मागायला हवीच ना अर्णव. आणि आपल्याला एक गोष्ट तर कळली आहे ना, की ज्या लहानपणापासून आपण ज्या त्रासातून गेलो आहे, आपण ज्या दुःखातून गेलो आहे, त्या सेम दुःखातून ईश्वरी देखील गेली आहे. आणि म्हणूनच आपण तिला आता बोलायला हवं, तिच्याशी तिची माफी मागायला हवी, असं अर्णवला ती सुचवते. नंतर नम्रता देखील घरी येते आणि घरी आल्यानंतर ती ईश्वरीला म्हणते की इशू, तू ठीक आहेस ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मला खरंच खूप वाईट वाटलं ह्या सगळ्याचं. तेव्हा मग लगेच नम्रता म्हणते की बरं ठीक आहे, आता काहीही बोलू नकोस, शांत राहा आणि तुझ्या मनातून जो विचार आहे ना, तो प्लीज काढून टाकण्याचा प्रयत्न कर. प्लीज त्या गोष्टीचा आता त्रास करून घेऊ नकोस, तेच बोलणं सारखं सारखं आठवू नकोस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई, अगं काय आहे ना, मला खरंच खूप वाईट वाटतंय. वाईट या गोष्टीचं वाटतंय की या माणसाने मला इतकं बोलून दाखवलं. काय गरज होती इतकं बोलून दाखवण्याची? त्याला माझ्याबद्दल काही माहीत नव्हतं, तरीही त्याने मला इतकं बोलून दाखवलं. खरंच म्हणजे आई-वडील नसल्याचं दुःख तुला कळणार नाही. मी अगदी प्रेमाने समजवायला गेले, परंतु तरीही त्या माणसाने मला इतक्या वाईट पद्धतीने बोलून दाखवलं. तेव्हा मग आता नम्रता म्हणते की हो, मला कळतं इशू, या सगळ्याचा तुला खूप त्रास झाला असणार, हो ना? परंतु प्लीज नको विचार करूस त्या गोष्टीचा, आता सारखा सारखा जाऊ दे ती गोष्ट, असं आता नम्रता तिला बोलत असते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की ताई, नाही, मला खरंच या गोष्टीला जाऊन देता येणार नाही. खरंच माझा ना विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे की ह्या माणसाने असं का वागलं असेल माझ्याबरोबर. इतक्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्या, तरीही मी त्यांचं सांत्वन करायला गेली, परंतु ते माझ्याशी खरंच खूप चुकीचं वागले. नाही ताई, आता काही झालं ना तरीही त्या माणसाला मी माफ करणार नाही. मी आता ठरवलं आहे, काही झालं ना तरीही अर्णव सरांना मी माफ करणार नाही. ते माझ्याशी आज जे काही वागलेत ते खूप चुकीचं वागलेत. आतापर्यंत मी समजून घेत आली, परंतु आता नाही. आता मी त्यांना अजिबात माफ करणार नाही, असं ईश्वरी ठरवते. ईश्वरीने असं बोलल्याबरोबर तिकडे आता अर्णव दरवाजातच आलेला असतो आणि तो दरवाजावर नॉक करतो. तेव्हा ईश्वरी तिकडे वळून बघते आणि बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो की समोर अर्णव आलेला आहे. आणि मग अर्णवला तिथेच ती तशी बघत उभी असते आणि अर्णव हा ईश्वरीकडे बघतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर त्याला भरपूर राग दिसतो. ईश्वरी ही त्याच्याशी काहीही बोलायला अजिबातच तयार नसते. म्हणून आता अर्णव हा तिच्याकडे अगदी लांबूनच बघत राहिलेला असतो. आणि नंतर अर्णव सर या ना, असं नम्रता म्हणते. त्यामुळे अर्णव आता पुढे जरासा चालत येतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अंजली घरात सगळ्यांना सांगत असते की मी चिंटूला समजावलं आहे ईश्वरीबद्दल आणि खरं तर त्यानेही समजून घेतलं. त्यालाही कळलं की ईश्वरीशी बोलायला हवं, तिची माफी मागायला हवी. म्हणून आता तो देखील माझं ऐकला आणि तिच्याशी बोलायला म्हणून गेला आहे. आणि मला तरी असं वाटतंय की ईश्वरी खरंच खूप मनाने चांगली आहे, ती आपल्या चिंटूला नक्की माफ करेल. तेव्हा मग आजी म्हणते की हो हो, करेलच ती माफ चिंटूला, ती समजून घेईन त्याला. आणि मला तरी असं वाटतंय की ईश्वरीच अशी मुलगी आहे जी आपल्या चिंटूला ना अगदी व्यवस्थित समजून घेऊ शकेल आणि दोघंही एकमेकांना समजून घेऊ शकतील. म्हणूनच तर मी त्या दोघांच्या एकमेकांशी जोडण्याचा विचार केला होता ना. तेव्हा मग अविनाश म्हणतो की हो, मला तरी असं वाटतंय की ईश्वरी आणि अर्णव दोघं जरी एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहेत. तितक्यातच तिथे वल्लरी येते आणि म्हणते की नाही, तुम्ही जो काही विचार करताय ना तो अत्यंत चुकीचा विचार करताय, असं अजिबातच काही नाही आहे. तेव्हा ती आल्याबरोबर सगळ्या जणांची तोंड पडतात, कारण प्रत्येक गोष्टीत वल्लरीला नाक हे खुपसायचंच असतं आणि म्हणूनच ती तसंच करायला तिथे आलेली असते. वल्लरी म्हणते की मी तुम्हाला सांगते ना, अहो ती मुलगी अर्णवसाठी अजिबात योग्य मुलगी नाही आहे. तुम्ही अर्णवसाठी खूप चुकीचा विचार करताय. तेव्हा मात्र आजीला राग आलेला असतो. आजीला ती म्हणत असते की काय गरज आहे, आता ती ईश्वरी त्या अर्णवच्या आयुष्यात नाही आहे, मग पुन्हा पुन्हा तिला तिथे काय आणण्याची गरज आहे? आता ती ईश्वरी ही ऑफिसमध्येही काम करत नाही, मग ती काल का इथे आली होती? का हे सगळं घडलं? ती इथे आली नसती तर हे पुढे घडलंच नसतं ना. तेव्हा मग आता अंजली म्हणते की अगं मामी, आम्ही तिला बोलवलंच नव्हतं. खरं तर चिंटूने तिला बोलवलं होतं, म्हणून ती इकडे आली होती. मग मामी म्हणते की आली इकडे ठीक आहे, परंतु येऊन काय केलं ते बघितलं ना. म्हणूनच मी सांगते की ती मुलगी बरोबर नाही आहे.
आणि आपल्या अर्णवचं तिच्याकडून चांगलं नाही होणार आहे. त्यांचं काही चांगलं झालेलं नाही, फक्त येऊन तिची भांडणं झाली आहेत आणि नंतरही ती तेच करणार आहे. अर्णवबरोबर फक्त भांडण करत राहणार. म्हणूनच ती मुलगी योग्य नाही आहे, ती भांडखोर आहे एक नंबरची. तेव्हा आता आजी हे वल्लरीच्या तोंडाला तोंड देत नाही आणि म्हणते की हे बघ अविनाश, मला बाकीच्या कोणाचंही आणि अर्णव आणि ईश्वरीच्या बाबतीत काहीच ऐकायचं नाही. गुरुजी आले की पुढे काय करायचं ते मी बघेन, असं म्हणून आजी तिथून निघून जाते. आणि अंजली आता मामीला म्हणते की तुला माहिती आहे ना, हा विषय काढला की आजीला त्रास होतो, मग प्लीज हा विषय नको ना काढूस तू मामी. तेव्हा ती म्हणते की अगं पण अंजली, असं सगळं चुकीचं घडत असताना मी काहीच बोलू नको का? मला वाटतं की ती मुलगी बरोबर नाही आहे, मग तुम्ही माझं का ऐकत नाही आहात? तेव्हा अंजली म्हणते की हे बघ, मला कळतं आहे तुझा जो काही मुद्दा, परंतु तू एकदा आमच्या नजरेने आमच्या दृष्टीने विचार करून बघ ना, की खरंच ईश्वरी ही आपल्या अर्णवसाठी खरंच खूप चांगली आहे. ती एकदम कम्पॅटेबल जोडी आहे एकमेकांसाठी. मग आपण असा चुकीचा विचार का बरं करायचा आहे? म्हणून मी म्हणते एकदा तू आमच्या दृष्टीने विचार कर, मग तुला समजेल की ईश्वरी ही अर्णवसाठी किती योग्य आहे ते, आणि ते दोघंही एकमेकांसाठी किती चांगले आहेत ते. त्यावेळेला वल्लरी म्हणते की हे बघ अंजली, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की एकदा तुम्ही माझ्या नजरेने बघा ना, तेव्हा तुम्हाला समजेल की ती मुलगी ही अर्णवसाठी किती अयोग्य आहे, ती भांडखोर आहे. आणि जेव्हा जेव्हा ते दोघंजणही भेटतात तेव्हा तेव्हा त्यांच्यामध्ये ही भांडणच होत राहतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की ती मुलगी ना अर्णवच्या आयुष्यात आली तर प्रॉब्लेमच होत राहतील. म्हणूनच मी सांगते असं म्हटल्यावर आता पुन्हा मामा तोंड बारीक करतो आणि म्हणतो की चला जाऊ दे, हा विषय आता नको. मामाला तेच तेच ऐकून आता कंटाळा आलेला असतो आणि म्हणून तो म्हणतो की चला, ड्यू डेट जवळ आली आहे. तेव्हा वल्लरी म्हणते कसली? मामा म्हणतो की मोबाईलचं बिल भरण्याची ड्यू डेट जवळ आली आहे. म्हणून तो आता तिथून निघून चाललेला असतो आणि त्याला ते ऐकायलाही त्रास होत असतो. परंतु इथे अंजली आणि वल्लरी यांचं बोलणं तिथेच थांबलेलं असतं. अंजली देखील गपचूप तिथून निघून गेलेली असते. आजी, मामा आणि अंजली तिघंजणही निघून गेल्यानंतर आता वल्लरी विचार करते, तुमच्या मनामध्ये जे काही चालू आहे ना, ते मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. त्या ईश्वरीला या घरामध्ये मी पुन्हा आता पाऊलही ठेवू देणार नाही आणि काही झालं तरी ती ईश्वरी आता या घरात येणार नाही. असंच मी सोय करून ठेवणार आहे, असं वल्लरी विचार करते आणि दॅट इज दॅट असं बोलते. अर्णव तसाच तिथे दरवाजातच उभा असतो. म्हणून आता नाईलाजाने नम्रता म्हणते की अर्णव सर या ना, आतमध्ये या. त्यावेळेला मग अर्णव आता येतो आणि तो ईश्वरीकडे बघत असतो, परंतु ईश्वरी त्याच्याकडे अजिबातच बघायला तयार होत नाही. आणि नंतर मग तो तिच्याकडे बघितल्यानंतर ईश्वरी ही मान खाली घालून बसलेली असते आणि तो काही बोलायला जाणार तेवढ्यातच ईश्वरी तिथून उठून आतमध्ये निघून जाते. आणि निघून गेल्यानंतर अर्णवलाही खूप वाईट वाटतं. आता तो नम्रताला बोलतो की काही हरकत नसेल तर मी बोलू का तिच्याशी? तेव्हा ती हो असं म्हणते आणि नंतर ईश्वरी स्वतःच्या रूममध्ये जाऊन बसलेली असताना तिथे अर्णव येतो आणि ईश्वरी ही मान बाजूला करून बसलेलीच असते. त्यानंतर अर्णव ईश्वरीशी बोलायला येतो आणि म्हणतो की मगाशी जे तुझ्याशी ते असं बोलून तो तिथे बोलताना अडखळत असतो. परंतु ईश्वरी ही त्याच्याकडे अजिबातच बघायला तयार नसते. ती तिथेच मान खाली घालून उभी असते. अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की मगाशी मी जे तुझ्याबद्दल काही वागलो आहे त्याबद्दल तू मला जे काही बोलायचं असेल ते बोलू शकते, माझ्यावर राग व्यक्त करू शकते इन एनी मॅनर. मी तुला अडवणार नाही. तू बोल, बिनधास्त बोल. तुला जे काही बोलायचं आहे, जो माझ्यावर काही राग काढायचा आहे तो काढ. प्लीज बोल ना मिस इंदोर, असं तो तिला बोलतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की काय बोलू मी सर? जर माझ्या बोलण्याचा, मनापासून बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात येत असेल आणि कोणी मला समजून घेत नसेल आणि माझ्या बोलण्याला जर अशा प्रकारे तुच्छतेने नाकारलं जात असेल तर मी कशासाठी बोलू आणि का बोलू? काही बोलण्याला अर्थ नाही आहे ना सर. जर मी बोलून काहीच होणार नाही आहे, समोरचा माझ्या बोलण्याचा चुकीचाच अर्थ काढत असेल तर मग मी काय बोलणार ना, असं ईश्वरी आता रडत रडतच अर्णवला बोलून दाखवते. आणि ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही आज जे काही केलं ना ते खरंच खूप चुकीचं वागलं आहेत. मला नाही आवडलं ते अजिबात. आणि त्याच्यासाठी सर आज मी तुम्हाला खरंच नाही माफ करू शकत. मला तुम्हाला माफ करायचंच नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी इथे आलो आहे, तुझी माफी मागतो आहे, तुझ्याशी बोलायला आलो आहे, तर याचा अर्थ असा नाही आहे की तू मला माफ केलंच पाहिजेस. अशातला काही भाग नाही आहे. मी तुला हर्ट केलं आहे आणि त्याच्यासाठी तुला जेव्हा माफ करायचं आहे तेव्हा मला तू माफ कर.
मिस इंदोर, म्हणूनच मी तुला सांगतोय, मी फक्त तुझ्याशी बोलायला आलो आहे. हे ऐकल्यावर ईश्वरी आता तिचे डोळेच उघडतात. नंतर अर्णव तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की तुला माहिती आहे मिस इंदोर, जेव्हा माणूस एका दुःखामध्ये जगत असतो ना, तेव्हा प्रत्येक माणसाला असंच वाटत असतं की माझं जे दुःख आहे ना ते सगळ्यात खूप मोठं आहे आणि मी जे दुःख भोगतोय ना तेच खूप मोठं आहे. आणि मग माणूस तसाच जगायला लागतो आणि ते दुःख पचवता पचवता माणसामध्ये कुठल्या तरी एका प्रकारचा इगो फीड होत असतो की माझ्यापेक्षा कोणीच दुःख मोठं सहन केलं नाही आहे आणि त्या माणसाचा त्याबद्दल अहंकार निर्माण होतो. परंतु एका वेळेला काहीतरी होतं आणि अशी व्यक्ती अचानक आपल्यासमोर येते जिने आपल्यापेक्षाही मोठं दुःख भोगलेलं असतं आणि ते दुःख त्यानेही आपल्यासारखंच पचवत आलेली असते. परंतु ती व्यक्ती त्या दुःखाची जाहिरात करत नाही. आपल्या मनातच ते दुःख ठेवते आणि ते दुःख मनात लपवून प्रत्येकाला हसवण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करत असते आणि आपलं दुःख हे कमी समजून समोरच्याला समजून घेणं आणि समोरच्याला हसवत ठेवणं, स्वतःही हसणं आणि समोरच्याला हसवणं, हे सगळं ती व्यक्ती करत असते आणि त्यामुळेच हे खरंच अगदी वाखाणण्याजोगं आहे. मिस इंदोर, स्वतःचं दुःख तू लपवतेस आणि स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांनाही आनंद वाटत फिरतेस. कसं जमतं हे तुला? खरंच हे करणं सोपं नाही आहे. हॅट्स ऑफ टू यू. कसं जमतं गं हे तुला? असं अर्णव विचारल्याबरोबर ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि नंतर मग अर्णव म्हणतो, ईश्वरी, मला तर हे कधीच जमणार नाही आणि जमलेलंही नाही आहे. आपलं दुःख मनातच असं ठेवून कसं जगत आलीस तू आणि कोणाला त्याची जाणीवही करून दिली नाहीस आणि त्याची कुठली जाहिरात देखील केलेली नाहीस. कसं जमलं तुला हे? जर माझ्यासारखा असता त्याला कोणी असं बोलून दाखवलं असतं तर मी अजिबातच ऐकून घेतलं नसतं. अगदी भडाभडा बोलून मोकळा झालो असतो. जे काही माझ्याबद्दल चुकीचं वागलं गेलं आहे त्याबद्दल मी अजिबातच ऐकून घेतलं नसतं. परंतु मी सिंदूर, तू त्यावेळेला काहीही बोलली नाहीस. खरंच हे जमणं सोपं नाही आहे आणि मला माहिती आहे मी सिंदूर, तू कशातून गेली अशी. मी समजू शकतो तू कशातून गो थ्रू गेली आहेस. आणि एक गोष्ट नक्की आहे मिस इंदोर, जे काही घडलं आहे आतापर्यंत, जे काही झालं आहे ते आपल्या दोघांच्याही बाबतीत झालेलं आहे. आणि मिस इंदोर, ज्या गोष्टी तू सहन केल्यास त्या मीही सहन केल्यात. आपण दोघंही एकाच गोष्टीतून गेले. दोघांचंही बालपण हे अगदी दुःखाने गेले. मला माहीत पडू शकतं, जसं मी सहन केले तसं तूही सहन केलंयस ना मिस इंदोर. त्यामुळे तुला जो काही त्रास दिलायस ना त्याबद्दल तुला जी काही शिक्षा द्यायची ना ती तू मला देऊ शकतेस आणि ती भोगायलाही मी तयार आहे. त्यामुळे जी काही शिक्षा द्यायची ती तू देऊ शकतेस. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ ईश्वरी, काहीही चुकीचा विचार करू नकोस. मी यावेळेला तुला माफी मागायलाच आलो आहे आणि तू खूप हर्ट झाली आहे हे मला माहिती आहे आणि म्हणूनच यावेळेला मी तुझी माफी मागतो आहे. मला कळतं आहे तू माफ कर किंवा नाही कर, परंतु मला जे वाटतं आहे ते मी बोलायला इथे आलेलो आहे. आणि एक नक्की झालं आहे की तू आणि मी सेम गोष्ट भोगली. दोघांचंही बालपण अगदी हरवून गेलं होतं, बरोबर ना? मग आता त्याच गोष्टीची, त्याच चुकीची मला जाणीव झाली आणि तीच गोष्ट मी तुला बोलून दाखवायला आलो आहे. पुढे अर्णव म्हणतो की तुला माहिती आहे का मी सिंदूर, जर यावेळेला आई असती ना तर तिने मला 2 कानाखाली ठेवून दिले असता. तेव्हा ईश्वरी का असं विचारते, तेव्हा अर्णव म्हणतो की एका मुलीला हर्ट केलं त्यामुळे आई मला खूप बोलली असती. असं आता अर्णव हा तिला बोलून दाखवतो. त्यावेळेला ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती हसायलाही लागते. मग त्यावेळेला मग ईश्वरी पुढे म्हणते की अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे का, माझी आई नेहमी म्हणायची की जेव्हा एखाद्या माणसाला कुठल्याही चुकीचा पश्चाताप होतो किंवा त्याला त्याच्या चुकीची जाणीव होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आपण एखादी चूक करणं आणि त्याबद्दल आपण समोरच्याला तसं बोलून दाखवणं आणि आपल्याला त्याची जाणीव होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे जर एखादी व्यक्ती ही चुकीची जाणीव करत असेल तर कधीही तिला माफ करायचंच असतं, कधीही अशा प्रकारे तिला दुखवायचं नसतं, असं मला समजलं आहे. त्यामुळे अर्णव सर, मला आता तुमच्याबद्दल काहीही दुःख म्हणजेच काहीही वाईट वाटत नाही आहे, असं ती त्याला बोलून दाखवते. त्यावेळेला मग अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो, कारण ईश्वरीने त्याला तिथे माफ केलेलं असतं. इतक्या मोठ्या गोष्टी अर्णवने केलेल्या असतात तरी पण अर्णव आता म्हणजे तिच्याकडे बघतच राहतो, कारण तिने त्याला खरंच माफ केलेलं असतं. मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, म्हणजे तुमच्याकडे कुठल्या आलेल्या पाहुण्यांना कॉफी वगैरे विचारत नाहीत का? त्यावेळेला ईश्वरी गालातच हसायला लागते आणि म्हणते की चालेल सर, परंतु तुमची ती ब्लॅक कॉफी नाही बरं का, साधी कॉफी चालेल ना? तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की हो, मला चालेल. असं म्हणून आता ईश्वरी ही त्याला बसा सर असं म्हणून अर्णव आता तिथून बाहेर निघून जातो.
जाणाऱ्या अर्णवकडे ईश्वरी आता बघतच राहिलेली असते, कारण अर्णवचा हा वेगळाच अंदाज ईश्वरीला दिसलेला असतो आणि दोघांच्या मनात पुन्हा एकदा नीट सगळं झालेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी अर्णवला लॉकेट दाखवत असते आणि म्हणते की सर, हे बघा, हे माझे आई बाबा आहेत आणि हे लॉकेट जेव्हा आईने मला दिलं होतं तेव्हा ते आयुष्यभर जपून ठेव असं सांगितलं होतं. आणि हे लॉकेट जेव्हा माझ्या आईबाबांनी मला दिलं होतं ती आमची शेवटची भेट होती आणि ती भेट जेव्हा झाली त्यानंतर आम्ही पुन्हा कधीच भेटलो नव्हतो, असं म्हणून आता अर्णवला ईश्वरी सगळं काही सांगून टाकते. नंतर मग अर्णव स्वतःच्या घरातलं सांगायला लागतो. तेव्हा मग तो म्हणतो की रमाकांत राजे शिर्के यांच्या आयुष्यामध्ये एक बाई आली होती, ज्या बाईने माझ्या आईची जागा घेतली होती. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की कोण होती ती बाई, तिचं नाव तुम्हाला माहीत आहे का, असं म्हटल्याबरोबर इथे आता अर्णवला धक्काच बसतो आणि पुढे काय बोलायचं त्याला कळत नाही. अर्णव जेव्हा घरी येतो तेव्हा अंजली त्याला म्हणते की खरंच ईश्वरीसारखी माणसं ही जगात शोधून सापडत नाहीत. खरं तिच्यासारखी माणसं ही आयुष्यात खूप स्पेशल असतात आणि तिने तुला समजून घेतलं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि तिने सगळ्या चुका माफ केल्या. तिच्यासारखी मुलगी ही नाही सापडणार शोधून, म्हणूनच अशा निर्मळ मनाची माणसं ही खूप कमी भेटतात. त्यामुळे अर्णव, तिला तुझ्या आयुष्यात तू कधीही बाजूला करू नकोस किंवा तिला तुझ्या आयुष्यातून कधीही तू लांब होऊ देऊ नकोस. अशी माणसं ही खरंच खूप स्पेशल असतात, असं अंजली म्हणते. त्यावेळेला तो त्या गोष्टीचाच विचार करत राहतो. आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडायला सुरुवात झाल्यानंतर नेमकं काय होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.